नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे प्राजूस कॅफे मेनी मोर। तर आज आपण अळूच्या पानांच्या वड्या बनवणार आहोत, म्हणजेच अळूवडी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी छान अशी बाजारातून पाने घेऊन आलेली आहेत। तर आता ही अळूची पानं मी स्वच्छ धुवून घेणार आहे। या पानांना मी मागून आणि पुढून दोन्ही साइडनं स्वच्छ धुणार आहे। मागच्या साइडला अळ्या चिकटलेल्या असू शकतात किंवा माती असू शकते, त्यामुळे यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता इथे मी सर्व पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। या सर्व पानांचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत। ही अळूची पानं घेताना आपल्याला कोळी कोळी पाने असे निवडून घ्यायची आहेत। ती का हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, सर्व पानांचे मी देठ आता काढून घेतलेले आहेत। जर आपण अळूवडीसाठी जून पानं घेतलेली असतील तर त्या पानाच्या मागच्या ज्या शिरा आहेत त्या शिरांवरील सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत। का तर त्या सालांमुळे आपला घसा खवखवू शकतो किंवा आपण अळूवडी बनवताना जी आपण वडी बनवतो ती आपली वडी व्यवस्थित रोल होणार नाहीये, त्यामुळेच आपल्याला इथे एका लाटण्याने ते पान व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। ही पानं लाटल्यामुळे त्या शिरा दबल्या जातील व आपली अळूवडी छान अशी रोल होईल। तुम्ही इथे बघू शकता, हे पान किती छान असं पातळ आणि लचिलं असं झालेलं आहे। आता याचप्रमाणे सगळी पानं मी लाटून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता, सर्व पाने मी आता इथे लाटून घेतलेली आहेत। आता इथे मी घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या, लसूण, लाल तिखट, मीठ, हळद, थोडासा गरम मसाला आणि ओवा आणि तीळ घेतलेले आहेत थोडेसे, आणि इथे 1 वाटका बेसन घेतलेला आहे। आणि ही आहेत अळूवडीची पानं। आता ही मिरची आणि लसूण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता, मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे। आता एका भांड्यामध्ये 1 वाटका बेसन टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर ती लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व मसाले यामध्ये टाकून द्यायचे आहेत। त्यानंतर टाकणार आहोत यामध्ये आपण तीळ आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी टाकून आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये कोकम टाकून घेणार आहे। हे कोकम आंबट असते, त्यामुळे आपण अळूवडी जेव्हा खातो तेव्हा आपल्या घशामध्ये खाज येणार नाहीये। तुम्ही इथे चिंचेचं पाणी किंवा लिंबाचा रसही टाकू शकता। आता एक सर्वात मोठं पान आपल्याला घ्यायचं आहे अळूचं, आणि ते उलट करून ठेवून द्यायचं आहे आणि त्यावर हे बेसन अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। आणि त्यावरच दुसरं पान तेही उलट करून घ्यायचं आहे आणि ते उलट दिशेने ठेवायचं आहे आणि त्यावरही पुन्हा हे बेसन लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारेच अजून 2-3 पानं उलट सुलट दिशेने उलटी ठेवून त्यांना बेसन लावून घ्यायचं आहे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता, अशा प्रकारे सर्व पानांना बेसन आपल्याला लावून घ्यायचं आहे। आणि हे बेसन लावून झाल्याच्या नंतर याच्या कडा आपण दुडून घेऊन त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे। जर आपण या पानांच्या कडा न दुमडता रोल बनवला तर पुढे काय प्रॉब्लेम होऊ शकतो हे पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला घट्ट असा दाबून दाबून रोल बनवायचा आहे। त्यामुळे इथे आतमध्ये पोकळी राहणार नाहीये आणि आपला रोल सुद्धा चांगला घट्ट तयार होईल। तर तुम्ही इथे बघू शकता, हा रोल आपण कडा न दुमडता तयार केला होता। तर असं झालंच तर आपण काय करायचं की यामध्ये थोडंसं बेसन घालून ह्या कडा आहेत त्या आपल्याला दुमडून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला रोल कापताना प्रॉब्लेम होणार नाहीये। आता दुसरं पान तुम्ही इथे बघू शकता, इथे मी साईडच्या कडा दुमडून घेतल्या आहेत। खरं तर आपल्याला पानांच्या अशा प्रकारे कडा दुमडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला रोल बनवायचा आहे। आणि हा रोल बनवताना हळूहळू प्रत्येक रोल हा दाबून दाबून बनवायचा आहे। त्यामुळे यामध्ये हवेची कुठलीच पोकळी राहणार नाहीये आणि हा छान उकडला पण जाईल आणि त्यानंतर जेव्हा आपण वड्या काढतो त्या वड्या सुद्धा आपल्या चांगल्या भरीव येतील। तर तुम्ही इथे बघू शकता, मी अशा प्रकारे सगळे रोल बनवून घेतलेले आहेत। आता हे रोल आपण एका टोपामध्ये उकडून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एका टोपामध्ये 3-4 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे
आणि त्या चाळणीमध्ये हे सगळे रोल ठेवून द्यायचे आहेत आणि ते पाणी गरम झाल्यानंतर त्यावर ही चाळणी ठेवून देऊन त्यावर एक आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. हे रोल आपल्याला 20 ते 25 मिनिटं मंद आचेवर चांगले उकडून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता, इथे आता छान हे रोल उकडलेले आहेत. या रोलच्या आपल्याला आता वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या वड्या किती छान भरीव अशा निघत आहेत. कधी कधी काय होतं तर वड्या ह्या आपल्या खूपच पोकळ बनल्या जातात किंवा त्यामध्ये बेसनाचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. तर त्यासाठी मेन आपल्याला काय करायचं, तर जे बेसन आपण कालवून घेत असतो त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी टाकून ते मिश्रण जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला ते थिक ठेवायचं आहे. त्या मिश्रणाला ना जाड ठेवायचं आहे ना थोडं पातळ ठेवायचं. आणि ते मिश्रण जेव्हा आपण पानांना लावत असतो तेव्हा ते पातळ असं लावून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली वडी खूप छान आणि कुरकुरीत होते. तर आता इथे मी एका तव्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये ही आता अळूवडी फ्राय करून घेणार आहे. इथे मी सॅलो फ्राय करून घेत आहे. तुम्ही ही डीप फ्राय सुद्धा करू शकता. या वड्या भाजताना आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायच्या आहेत आणि मध्ये मध्ये त्यांना परतत राहायचं आहे, नाहीतर त्या तेल कमी असल्यामुळे कालून जळू शकतात. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मध्ये मध्ये यांना परतून घ्यायचं आहे. या अळूवड्या सगळं साहित्य प्रमाणात घेऊन आणि योग्य त्या टिप्स वापरून जर बनवल्या गेल्या तर छान टेस्टी, कुरकुरीत आणि खमंग अशा होतात. तर इथे बघू शकता तुम्ही माझ्या अळूवड्या छान अशा तयार झालेल्या आहेत. आता या अळूवड्या सर्व करण्यासाठी रेडी झालेल्या आहेत. तर या अळूवड्या सर्व करताना यावर थोडेसे वरून तीळ टाकून घ्यायच्या आहेत. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.